आपल्यासोबत आमदार परिणय फुके, आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया. भाऊ, सगळे आमदार आणि मंत्री या स्मारकावर भेट देत आहेत. सगळ्यांचं म्हणणं असं आहे की इथे आल्यावर जी ऊर्जा मिळते, तुम्ही कसं बघता? निश्चितच हे स्मृतीस्थळ आहे, हे ऊर्जास्थळ आहे आणि इथे आल्यावर एक नवीन ऊर्जा मिळते, एक ताकदीची ऊर्जा मिळते. आणि आज आम्ही सर्व आमदार इथे परमपूज्य डॉक्टर हेडगेवारजींचा आशीर्वाद घेण्याकरता आलेलो आहे. या स्मृतीस्थळी भेट देण्याकरता आलेलो आहे आणि याच्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून आम्हाला मार्गदर्शनसुद्धा होणार आहे आणि पुढची वाटचाल राज्य सरकारची कशी असली पाहिजे, आमची आमदार म्हणून कशी असली पाहिजे, आमच्या ज्या ज्या जबाबदारी जनतेप्रती आहे, महाराष्ट्राप्रती आहे, ते काय काय असले पाहिजे आणि आम्ही कसं वागलं पाहिजे, या सगळ्या संदर्भात आज मार्गदर्शन होणार आहे. नक्कीच, म्हणजे शिस्तीबद्दलचं मार्गदर्शन इथे. निश्चितच आमदार म्हणून आम्ही शिस्तीत वागलो पाहिजे, हिंदुत्वाचा विचार पुढे नेला पाहिजे आणि महाराष्ट्राला प्रगतीकडे नेलं पाहिजे, हा सगळा विचार आज इथे आम्हाला सांगण्यात येणार आहे. भाऊ, पण कुठेतरी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अजूनपर्यंत कोणी दिसत नाही. राष्ट्रवादीचे अनेक नेते इथे आलेले आहेत. राजूजी कारामुरे जे तुमसरचे आमदार आहेत तेही इथे आलेले आहेत आणि अनेक लोक मला दिसतात आहे आणि अजितदादा येतील मला असं वाटतं. तर अजितदादा येतील असं आमदार परिणय फुके यांना वाटते, असं त्यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ललितसह मी हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.